घाबरताय काय? तुम्ही एकमेकांवरती प्रेम करता, त्यामुळे आता कोणालाही घाबरायची काही गरज नाही। अरे इतके दिवस हेच तर सांगत होते मी तुम्हाला, जे तुम्ही आज एकमेकांसमोर कबूल केलं। आता कळलं तुम्हाला? तुम्ही एकत्र यावेत म्हणून पम्मी ती का प्रयत्न करत होत्या ते? कारण मला आधीपासून माहिती होतं तुमचं हे नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे। तुम्ही एकमेकांना मित्र म्हणून मदत करत नव्हतात, काहीतरी तुमच्यामध्ये होतं। तुम्हाला माहितीये, तुम्ही एकमेकांना दुःखात किंवा प्रॉब्लेम मध्ये बघू शकत नाही, कारण तुमचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे। अरे म्हणून तर इतके दिवस तुम्ही तुमची मैत्री जपलीत। तुम्ही एकमेकांशिवाय इनकम्प्लीट आहात, दुसऱ्या कोणाबरोबर नाही। तुम्ही फक्त एकमेकांबरोबर खुश राहू शकता, कळतंय का तुम्हाला? फायनली तुम्ही दोघांनीही ते मान्य केलं। याचा सगळ्यात जास्त आनंद आहे ना मला होतोय आज। खरं तर तुम्हाला हे माहिती होतं, पण तुम्हाला ते मान्यच करायचं नव्हतं। पण नशीब उशिरा का होईना मान्य तर केलं। उशीर झालाय खरं, पण अजून वेळ निघून गेलेली नाहीये। झेंडू, ही अंगठी तुमच्याकडे? हो, ही अंगठी मी माझ्याकडेच ठेवली होती। पण पम्मीजी, त्या दिवशी सगळेजण अंगठी शोधत होते, तुम्ही सुद्धा ते पाहत होतात, तरी पण? अरे ही जर अंगठी मी तेव्हा दिली असती तर तुम्ही आज एकमेकांना प्रेमाची कबुली दिली असती का? शुभू, त्या दिवशी जर तुझा साखरपुडा झाला असता ना तर गोष्टी खूप कठीण झाल्या असत्या। खरं तर या अंगठीवरती अश्विनी करमरकर नाही, आशूचा हक्क आहे। ही अंगठी तू फक्त आणि फक्त आशूच्याच बोटात घालू शकतोस। हे घे। घे ना। आशू, अगं तुझा हात पुढे कर ना। जसे शिंपला मोती, जशी आभाळ धरती, जुळली आपुली प्रीती। कुणी हे हसुनी सांगून कानी जाते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते जमते। अरे भाऊ, फक्त अंगठीच घालणार आहे का काही बोलणार पण आहे? हो बोलणार ना, बोला। काय? अरे भाऊ, म्हणजे तू अंगठी का घातली? तुम्हा दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतं ते सांगा। अश्विनी,
अश्विनी, I love you. मी सुद्धा काय? बोल ना नीट. फोटोग्राफर, माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. परत टाळ्या! एक मिनिट. शुभू, आशू, प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण पुढे काय? पुढे काय? लग्न. तुमचं जर लग्न नाही झालं ना, तर शुभूची मम्मी शुभूचं लग्न अश्विनी करमरकर बरोबर लावून देईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. लग्न झालं ना तर तुमच्या दोघांचंच होणार, आणि ते लग्न मी लावून देणार. पण पण कसं? हो, कारण आता माझं ठरलेलं लग्न मोडणं कठीण आहे. होणार होणार, सगळं नीट होणार. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका. मी आहे ना. तुम्ही आता कसलाही विचार करू नका. तुम्ही फक्त दोघांचा विचार करा. घरातून बाहेर पडा आणि लग्न करा. पळून जाऊन लग्न? हो. नाही पम्मी दी, नको. तुम्हाला लग्न करायचे की नाही? हा, करायचंय. पण मग हे सगळं करावंच लागणार. हो, त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. नाहीतर विसरा एकमेकांना. नाही नाही, असं काही होणार नाहीये. लग्न झालं तर या दोघांचंच होणार, आणि तुम्हालाच लग्न करायचंय, तेही पळून जाऊ. पण पम्मी दी, हे आईला तर सांगायलाच पाहिजे ना. हो, आईला सांगितलंच पाहिजे. काय सांगणार आहात? तुमच्या दोघांना लग्न करायचंय? शुभू, तुला वाटतं की तू जर तुझ्या मम्मीला सांगितलं तर तुझी मम्मी तयार होईल? अरे, तिच्या प्रतिष्ठेसाठी ती तुझं लग्न अश्विनी करमरकर बरोबर लावून देईल. आणि तुझ्या आईचं काय? तुझ्या आईचे संस्कार आड येतील. तुला वाटतं की तुझी आई तुझं लग्न एवढ्या मोठ्या घराण्यात लावून देईल? त्यामुळे मनावरती दगड ठेवा आणि लग्नाला तयार व्हा. मम्मीजी, हे कोणाला आवडणार नाही. हो ना पम्मी दी, अगं त्यांना वाईट वाटेल. तुम्ही या सगळ्याचा आता विचार करू नका. तुम्ही फक्त तुमच्या दोघांचा विचार करा आणि लग्न करा. एकदा का लग्न झालं ना की सगळं नीट होईल. आणि मी आहे ना, मी तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आजची रात्र आहे तुमच्याकडे. दोघंही नीट विचार करा. मी मेसेज करून सांगेन कुठे आणि केव्हा यायचं ते. ठीक आहे? घाबरू नका, मी आहे ना. झेंडू, या दोघांनाही घेऊन जा.
पम्मी मॅडम पम्मी मॅडम ह्या दोघांचं जमलं हे दोघं उद्या लग्न करतील नाही करतील पण मला एक सांगा तुमचा यात काय फायदा केकू ज्या दिवशी या दोघांचं लग्न होईल ना त्या दिवशी शुभूची मम्मी स्वतः तुला याचं उत्तर देईल. आई तुम्ही मला हाक मारलीत का शुभंकर आला? शुभंकर आलाच नाही अजून. आई आपण त्याला फोन करून बघूयात का किंवा आपण एक काम करू अश्विनीलाच विचारूयात. कविता आपण त्यांना फोन करून त्रास द्यायला नको. अगं त्यांचं लग्न ठरलंय त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा असेल तर घालवू दे ना. आई अहो मी अश्विनी करमरकर बद्दल नाही बोलत आहे. अश्विनी नवले बद्दल बोलतीये. नाही म्हणजे अश्विनी नवले सोबत असतो तेव्हाच त्याला यायला उशीर होतो ना म्हणून. का अश्विनी करमरकरला भेटायला जातो तेव्हा त्याला उशीर होऊ शकत नाही का? नाही उशीर होऊच शकतो पण अश्विनी नवले सोबत असतो तेव्हा तो रमतो ना. जवळची मैत्रीण आहे ना त्याची. आणि ही अश्विनी बाळशी होणारी बायको आहे आणि आता ती त्याच्या आयुष्यात आली आहे आणि बाळला कळतं कुणाला किती वेळ द्यायचा ते. आणि अश्विनी करमरकरला बाळ भेटल्यापासून एकदा तरी अश्विनी नवलेला भेटायला गेलाय का तो? नाही. मग तूही आता नको ते तर्क लावत जाऊ नकोस कळलं? अगं उद्या लग्न आहे कॉलेजची काहीतरी कामं राहिली असतील ती करायला गेला असेल तो. हा असंही असू शकतं. असाही विचार करत जा ना मग. हो आई. आई आला शुभंकर. अरे शुभंकर तू असं थकलेला का दिसतोयस? पडलेल्या चेहऱ्याने भोवल्यावर चढणार आहेस का? काय झालं तुला? अश्विनीशी काही भांडण झालंय का? काही बोलली का ती तुला? अरे आई किती काळजी करत होत्या. असं न सांगता कुठे जातात का? तो टेलर आला होता तुझ्या कपड्यांचं माप घेण्यासाठी कंटाळून निघून गेला. हो की नाही हो आई? कविता तुझा उद्याची कामं राहिलीत ती पूर्ण कर आणि सगळ्यात महत्वाचं अंगठी सांभाळून ठेव. परवा झाला तसा प्रकार पुन्हा होता कामा नये कळलं? नाही आई तसं काही होणार नाही. मी बघते आलेच. बाळ कुठे गेला होतास? आई ते मी अश्विनीला भेटायला गेलेलो. अरे मग सांगून जायचं होतंस ना. आणि एवढी काय घाई आहे? उद्या तर ती येणार आहे या घरामध्ये. आईला कसं सांगू? अश्विनी करमरकर नाही अश्विनी नवलेला भेटायला गेलो होतो मी. बरं ठीक आहे. आता भेटून आलायस ना तिला. आता जा खोलीत जाऊन आराम कर आणि उद्याचे कपडे ठेवलेत खोलीत ते जरा नीट चेक कर. जा.
ठीक आहे, मी बोलते आईंशी. हे काय समोरच आहेत त्या. आई, अश्विनीचा फोन आहे. ती विचारतीये आपण तिला जे कपडे पाठवलेत ना त्याचे फोटो तिला शुभंकरला दाखवायचे. अगं पण आत्ता भेटली होती ना ती त्याला, तेव्हाच का नाही सांगितलं तिने? अरे देवा, असं कसं विसरले? काय ग अश्विनी, आत्ताच भेटलीस ना शुभंकरला? नाही भेटला? नाही भेटला म्हणतीये. हो 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 ठीक आहे, मी बोलते आईंशी. हे काय समोरच आहेत त्या. आई, अश्विनीचा फोन आहे. ती विचारतीये आपण तिला जे कपडे पाठवलेत ना त्याचे फोटो तिला शुभंकरला दाखवायचे. अगं पण आत्ता भेटली होती ना ती त्याला, तेव्हाच का नाही सांगितलं तिने? अरे देवा, असं कसं विसरले? काय ग अश्विनी, आत्ताच भेटलीस ना शुभंकरला? नाही भेटला? नाही भेटला म्हणतीये. हो 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 बरं ठीक आहे, मी कळवते हा तुला थोड्या वेळात. ठीक आहे. आई, शुभंकर ह्या अश्विनीला नाही भेटला, मग तो कोणत्या अश्विनीला भेटायला गेला होता? आई, काय करायचं आता ह्या मुलीचं? शुभंकरची पाठच सोडायला तयार नाहीये. मी काय म्हणते आई, तुम्ही सांगा तिला, बस कर म्हणावं आता, शेवटचा दिवस. शेवटचंच भेटायला गेलं असेल तो. आणि उगीच या गोष्टीची चर्चा करू नकोस आणि कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस, कळलं? हो आई. सांग तुमची शेवटची भेट आहे म्हणून. बोल आशू, अगं सांग ना. सांग. आई, अगं तू बोलून काय उपयोग आहे? ती मम्मी घडवणारच यांची भेट. तिने कितीही प्रयत्न केले ना तरी तू जायचं नाहीयेस आशू. अगं तुला कसं कळत नाही, ते शुभंकरचं लग्न ठरलंय आणि तू जीवाचा आटापिटा करून त्याला भेटायला जातीस. कसं दिसतं ते? मी सगळ्यांना सांगत असते, सगळे कितीही चुकीचं वागले तरी माझ्या आशू चुकीचं वागणार नाही. आणि तू खुशाल भेटायला गेलीस त्याला. काय गरज होती भेटायला जायची? अगं आई, ही सगळी ना त्या पम्मीची थेर आहे. त्यांनीच घडवली असेल यांची भेट. आशू, असं त्याचं लग्न ठरलेलं असताना शुभंकरला भेटायला जायला योग्य नाही ग. कोण आहे आपल्या मागे बघणार? तुझा बाप तरी आहे का? किती केलं ग मी तुमच्यासाठी, किती त्रास सहन केला. आता तरी सुखाने जगू दे ना मला. आई, ये ग. रडू नको बर. अगं तिची तरी काय चूक आहे? हे सगळं तुझ्या त्या भाचीनीच केलंय. आहे माझी भाची वाईट, पण हिला कळायला नको का? तिच्यावर तर माझे संस्कार आहेत ना ग. का विसरली ते हे संस्कार? आई, आई असं बोलू नको ना ग. मग तू असं वागू नकोस. आशू, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर परत त्याला भेटायला गेलीस ना तर या उमराच्या आत येऊ देणार नाही मी तुला. तू ये इकडे, ये बरं इकडे ये. रडू नको, रडू नकोस ना.